स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रिया जाधव। आणि आताच छोटासा एक ब्लॉग मला करायचा होता। त्याचं कारण असं होतं की दर रविवार आला की माझा गॅस का संपतो मला हेच कळत नाही। आणि माझा गॅस संपला की काय होती भानगड, मला चुलीवरती करावं लागतं। जी की चूल आता आम्ही बरेच दिवस झालं म्हणजे चुलीवरती आम्ही स्वयंपाक करत नाही, फक्त चूल ही पाण्यासाठीच मी वापरते। त्याच्यामुळं चुलीकडे काय असं विशेष असं लक्ष देत नाही। आता पाहूयात, ईशान रुद्र थोडेसे मोठे झाले की परत आपण थोडंसं चुलीवरती स्वयंपाक करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयाच। मग त्यावेळेस छान चूल अशी व्यवस्थित करून, चुलीच्या कडेने पहिलं कसं व्हायचं, चुलीवरतीच एक टाइम तरी आम्ही करायचोच, त्याच्यामुळं चूल व्यवस्थित करायचो। चुलीच्या अवतीभोवती पूर्ण सगळं सारवून वगैरे मी घ्यायचे। तर आता काय झालंय की फक्त पाण्यासाठी यूज करत असल्यामुळं ती चूल वगैरे काय अशी नाही का, म्हणजे विटांचीच मांडलेली आहे। पहिली अशी व्यवस्थित अशी विकतची चूल आणलेली होती आम्ही। ती चूल ईशाननी सगळी अशी लोखंडाच्या गजाने अशी पोखरून ती चूल पूर्ण अशी फोडूनच टाकली, मग ती काढूनच टाकलेली होती आम्ही चूल। आता साधीच चूल आहे। तर पाहूयात आता, चहा संध्याकाळची वेळ झालेली आहे। चहाची तलब तर प्रत्येकाला होतीच, मला पण होती। मला चहा 2 टाइम लागतो, सकाळी आणि संध्याकाळी कंपल्सरी लागतो चहा। तर मग आता इथे मी चहा चुलीवरती मांडलेला आहे। बराच वेळ झालं आबदले चुलीला, तर आता मला चूल पेटलेली आहे। पाहू शकता तुम्ही, इथं मी असा थोडासा काहीतरी जुगाड केलेला आहे, जेणेकरून पातेलं माझं व्यवस्थित बसेल। आणि आपला चहा असा उकळत आलेला आहे। आता मला मस्त वाटतं एकदम। केलेला होता की मस्तपैकी तुम्हाला आहे ना चिकन 65 मुलांसाठी म्हणजे करायचं होतं मला, आणि थोडीशी रस्सा भाजी आणि फ्राय असं होतं मला चुलीवरचं दाखवायचं होतं आज। असा मस्त प्लॅन आखला आणि नंतर लक्षात आलं की अरे आज एकादश आहे, आज तर असं काहीच करता येणार नाही आपल्याला। त्याच्यामुळे तो प्लॅन आपला फ्लॉप झालेला आहे। पण पाहूयात नेक्स्ट टाइम परत एकदा कधीतरी तुमच्यासाठी खास मी चुलीवरती चिकन किंवा मटन, आपण खास चुलीवरचीच रेसिपी आपण आणणार आहोत एकदा लवकरच। तो पण मी प्रयत्न करेल की लवकरच, कारण की आत्ता सध्या मुलं मी दुसरीकडे पाठवलेले आहेत का तर चुलीजवळ मला करायचं आहे। त्याच्यामुळे कसं ईशान सारखा चुलीजवळच धडपड करतो। पहा, मी चुलीजवळ येणार म्हटलं की ईशाननी काय केलेलं आहे, इथं लगेच गाडी आणलेली आहे आणि तो इथंच खेळत होता। आता रुदू आणि 2 जण जरा पलीकडच्या साईडला खेळत आहेत, त्याच्यामुळं मग मी म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवूयात। चहा पहा आपला पूर्ण मस्त उकळलाय। आता त्यात आपण दूध घालूयात। खतरनाक चहा होणार आहे आजचा आपला चुलीवरचा। मस्त चहा पहा उकळायला लागलाय आपला। तर या मग तुम्ही पण चुलीवरचा चहा पिण्यासाठी। मस्त उकळतोय आता तो चहा। चुलीवरती चहा करायचं म्हणलं की गाळणी सोबत ठेवावीच लागते, अन्यथा आपला सगळा चहा ओतून जाणार हे नक्कीच। तर पहा मी गाळणी आणूनच ठेवलेली होती, मला माहिती आहे की चुलीवरचा चहा उकळून लगेच खाली जातो। चहा उतरवून आता इथं दूध मांडलेलं आहे आपण, कारण की कसं की आता मग गॅस नाही म्हणल्यानंतर दूध पण मग खराब होऊन जाईल ना। या मग आता तुम्ही सगळे चुलीवरचा मस्त चहा पिण्यासाठी। चुलीवरच्या चहाची गोष्टच काही वेगळी असते हो। पाहूयात आता आपण स्वयंपाक पण चुलीवरतीच करणार आहोत, पण मोबाईलची बॅटरी पूर्ण लो असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मला शूट करता येईल की नाही पाहूयात। तोपर्यंत चार्जिंगला लावते मोबाईल आणि बाकीची तयारी करून घेते। पहा, कधी कोणती म्हणजे आपल्याला कधी कोणत्या गोष्टीला सामोरे जाता येईल हे सांगता येत नाही, म्हणून सगळ्या गोष्टीत आपल्याला आल्या पाहिजे। ईशानची चालली मध्ये लुडबुड, आणि आता पहा मी इथं भाकरी थापत आहे। बाजरीची भाकरी थापून झालेली आहे, आता ती भाजायची वाट पाहूयात आपण। चुलीवरची बाजरीची भाकरी कोणाला आवडते, एकदम खमंग एकदम मस्त भाकरी लागते चुलीवरची। बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत पिठलं तर एकच नंबर। अशी बाजरीची भाकरी चूल पण मस्त पेटली पहा। ईशानच्या आजोबा त्याला बोलत आहेत इकडे ये चुलीजवळून, पण ईशानला काही जायचं नाही, ईशानला इथंच खेळायचंय। नको 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 उलट नको, सगळ्यांना देऊ, इथं बसा।
खा पापड, खा भाकरीचा. पहा चहा करायला घेतला होता मगाशी, त्याच्यानंतर घरात गेले, घर थोडीशी आवरली. कडक कडक पापड भाकरीचा. घरातलं सगळं आवरलं आणि मग इथं आले चुलीजवळ. तरी पण उशीर व्हायचा तर होतच. रात्रीचं मग स्वयंपाक नाही करू वाटत. इथं लाईट नाही ना. लाईट नाही ना ईशा? हो ना. चुलीवरचं आवडते काय? भाकरी आवडते काय चुलीवरची? सगळ्यांना दाखव की हातातलं पापड दाखव कसा आलाय. इथं दाखव. इथं हा कसा पापड आलाय भाकरीला. झालं जातं आपली भाकरी करून. आता काहीतरी भाजी करायची. काय कोणत्या गोष्टीला वेळ लागत नाही. गैरसमज आहेत आपलेच. वेळ लागतो. पण माझं कसं आहे की ईशान थोडासा चुलीतली लाकडं वगैरे ओढतो ना, त्याच्यामुळे भीती वाटते. फक्त भाजीच राहिलेली आहे आपली. फक्त आता भाजीच राहिलेली आहे. तुम्हाला एक गंमत दाखवायची. आता परत एकदा आपण चूल पेटवण्याकडे वळालेलो आहे. इथे मी कढईत सगळं सामान आणून ठेवलेलं आहे. काय ए आ तुझ्याच त्रासामुळे मी आता बंद केलं करायचं. हा आहे की नाही? आज पहा भाजी एकदम झटपट भाजी आहे. सगळं एकत्रच कालवून आणलेलं आहे. ए पप्पाच्या खांद्यावर कोण बसलंय? आ कोण बसलाय? उंदीर बसलाय. बर बर. इथं इकडे बघ रे. आता आपली फक्त भाजीच करायची राहिलेली आहे. तसं रात्र पण भरपूर झालेली आहे. पावभाजीचा बेत आहे. ह्यांनी पाव आणलेले आहेत मुलांसाठी. तर आता पावभाजी करणार आहे ना. आमच्यासाठी भाकरी वगैरे केलेली आहे. तुम्ही पाहिलीच आहे. काय देतो पप्पाला? मोठं लाकूड देते हो तुम्हाला चुलीत घालायला आपल्याला. अरे तू नसतं घालायचं बाळा, ते भाजत. भाजी कोण करतय? कोण करते भाजी आजची? तुझे पप्पाच का? हो. पावभाजीचा बेत आहे आणि ईशान भरपूरच असा त्रास देतोय म्हणून बाहेर करू वाटत नाही. आता आपण काही सुद्धा बोलायचं नाहीये. आपण फक्त भाजी खायची आहे. कारण की आता भाजी सगळी उलटी सुलटीच केलेली आहे. यांनी पाणी उकळाय ठेवलेलं आहे. आणि ईशान भरपूर असा त्रास देत आहे आज. यांना फक्त मी चूल पेटवायला सांगितलेली, पण आज यांनी भाजीच करून दिलेली आहे. म्हणजे एवढं भारी वाटतंय ना मला आज यांच्या हातची भाजी खायला मिळणार आहे. मस्त मस्त. थँक्यू बरं का नवरोबा. नवरोबा थँक्यू. मस्त भाजी खाऊयात आज आपण. ईशान पप्पाच्या हातची भाजी खाणार? कोणती भाजी केली पप्पानी? कोणती भाजी केली? अरे वा. दादा पप्पांच्या हातची पावभाजी खाणार का? ओकेच. तू खाणार ना? बर. कसे मस्त मस्त आपण तुपात पाव भाजलेले आहेत. सगळे पाव भाजून चला. पाव भाजलेले आहेत. पावभाजी ह्यांनी केलेली तयार आहे. आता आपण घेऊयात मग जेवून. बाय बाय. चला तर बघ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ईशान कुठे गेला? काय करतो?